मॅट क्रमांक 2 वरती कुस्ती चालू होणार आहे. महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे तो उपस्थित आहे. सासष्टाव्या महाराष्ट्र केसरीमध्ये एक वैशिष्ट्य आहे बघा. महाराष्ट्र केसरीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतके हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी एकत्र केलेले आहेत. आदरणीय दमदार आमदार रोहितदादा पवार मित्रमंडळ आणि ते अहिल्यानगर आणि कर्जत कुस्ती संघ, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्रातील सर्व हिंद केसरी आणि सर्व महाराष्ट्र केसरी आपण एकत्र केलेत. हो, तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपल्याला धन्यवाद देतो की इतके महाराष्ट्र केसरीनी इतके हिंद केसरी आपण एकत्र केलेत. समोरच्या पैलवानांची मी माहिती देतोय. हे पहा सगळे व्यासपीठावरती बसल्यानंतर कुस्ती चालू होईल. सूचना देत आहेत. विजय नाना टप्प्यात सगळे बसल्यानंतर कुस्ती चालू म्हणून मंगेश डोंगरे सगळे बसू द्या. प्रमुख हनुमान जाधव, साइड पॉइंट गणेश पाटील आणि चिवरिया पाटील रवी बोत्रे सर पुणे कंट्रोलर. काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती समोर. छातीचं ठोकं वाढतील अशी कुस्ती आहे बघा. दोन्ही पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले आहेत. राज्य आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील गाढ अनुभव असणारे दोन्ही पैलवान आहेत. दोन्ही पैलवानांनी भारताचं प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये केलेलं आहे. 6 फूट उंची, 125 किलोच्या आसपास वजन असणारा शिवराज राक्षे, 110 किलोच्या आसपास आणि 5.5 फूट उंची असणारा पृथ्वीराज पाटील. कुस्तीला सुरुवात झालेली आहे बघा. समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेला आहे. ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे. दोन्ही आक्रमक पैलवान आहेत. दोन्ही नाही गाढ अनुभव आहे स्पर्धेचा. कारण राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा लढलेले पैलवान आहेत. दोन्ही महाराष्ट्र केसरी स्पर्धेत लढलेले आहेत. एकच थांबा कृपया, आपल्याला विनंती आहे. हा अनलिगली होल्ड स्वीकारला जात नाही याची नोंद घ्या. परत एकदा समोरासमोर कुस्तीला सुरुवात झालेली आहे. खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय. अजूनही काही घडलेलं नाही. थोडासा आक्रमक आणि बेस सावध अशीच कुस्ती म्हणावी लागेल. खाली खेचण्याचा प्रयत्न होता, तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल दोन्ही पैलवानांचा. आणि वॉर्निंग मिळालेली आहे ब्ल्यूला. एक मुंबई कडून लढतोय तर एक नांदेड कडून लढतोय. दोन्ही आधीचे महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत. परत एकदा समोरासमोर खडाखडीला सुरुवात झालेली आहे. दोन्ही पैलवान आक्रमक लढणारे आहे, ख्याती असणारे पैलवान आहेत. खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय, अजूनही काही घडलेलं नाही. परत रेडला वॉर्निंग दिलेली आहे. पहिल्या 1 मिनिटामध्ये दोन्ही पैलवानांना वॉर्निंग झालेली आहे बघा. रेडलाही वॉर्निंग झालेली आहे, ब्ल्यूलाही झालेलं आहे. दोन्ही माजी महाराष्ट्र केसरी पैलवान. खाली खेचण्याचा प्रयत्न होता. 1 मिनिट का चॅलेंज. कृपया आपल्याला विनंती आहे, ब्ल्यू चे कोच एकच जण थांबा. परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे. डोक्याला डोकं लागलेलं आहे. ताकदीचा अंदाज घेण्याचं काम सुरू आहे. दोन्ही पैलवानांचा सावधानी तेवढाच आक्रमक पवित्रा. खाली खिचून घेण्याचा प्रयत्न आणि 2 गुणाची कमाई केलेली आहे ती रेडनं. बघूया काय घडतंय. पहिला हाफ सुरू आहे. ओहो, परत 2 गुणाची कमाई केलेली आहे ती रेडनं. भारंद्वाज धावाची सुंदर पकड होती बघा. पत्रकार बंधू नोंद घ्या. कोणते एक छाक मारण्याचा प्रयत्न आहे
तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल पृथ्वीराजचा. 4-0 स्कोर सुरू आहे. परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे. समोरासमोर एक भक्कम आघाडी म्हणावं लागेल रेडकडं. 4-0 कुस्ती सुरू आहे. दोन्ही पैलवान गाढ अनुभव असणारे पैलवान आहेत. परत काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न करतोय ब्ल्यू. तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा. कुस्तीची जवळजवळ 2.25 मिनिटे संपलेली आहेत. पहिली फेरी आहे. 4-0 गुण फलक आहे. हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने या ठिकाणी मातीतला 1 नंबर आणि मॅटवरला 1 नंबर अशी महाराष्ट्र केसरीची मानाची लढत होणार आहे. खाली खेचण्याचा प्रयत्न होता ब्ल्यूचा. ब्ल्यू थोडा आक्रमक झालेला आहे. खाली खेचण्याचा सुंदर प्रयत्न, खेमे करण्याचा प्रयत्न होता पण तो अयशस्वी. दोन्ही पैलवान योगायोग असा आहे. महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा ज्या झाल्या कुस्तीगीर परिषदेच्या, त्या कुस्तीगीर परिषदेच्या मध्ये महाराष्ट्र केसरी झालेले पैलवान आहेत. एकेरी पट काढण्याचा प्रयत्न होता पण तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल रेडचा. समोरासमोर परत कुस्तीला सुरुवात झालेली आहे आणि वेळ संपलेली आहे. 30 सेकंदाची विश्रांती आहे. पहिल्या 3 मिनिटांमध्ये गुणफलक असा आहे रेड 4 ब्ल्यू 0. हा कृपया आपल्याला विनंती आहे ब्ल्यू दोघच या कृपया. श्वास रोखून धरणारी सर ढमाल सर. कुस्ती पृथ्वीराज पाटील मुंबई विरुद्ध 4-0 कुस्ती सुरू आहे बघा. आक्रमक कुस्ती करण्यात वाकबार असणारे दोन्ही खेळाडू आहेत आणि 30 सेकंदाची विश्रांती संपलेली आहे. परत 3 मिनिटाच्या कुस्तीमध्ये काय घडतंय काय सांगता येत नाही. काही घडू शकतंय. शेवटी कुस्ती आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काही घडू शकतंय. अहिल्यानगर आणि कर्जतच्या हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये मानाच्या 66व्या महाराष्ट्र केसरी गदेसाठी कोण लढणार आहे याचा फैसला 3 मिनिटांमध्ये होणार आहे बघा. परत आक्रमक पवित्रा घेतलेला आहे ब्ल्यूनं. काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होतोय. तेवढाच भक्कम बचाव म्हणावा लागेल आणि तेवढाच भक्कम बचाव. ताकदीचा अंदाज घेण्याचं काम आणि एका गुणाची कमाई केलेली आहे ती ब्ल्यूनं केलेली आहे. काय बडा तर दम बडा. कुस्तीमध्ये दम महत्वाचा असतोय. काखेत हात घेण्याचा प्रयत्न आणि परत 2 गुणाची कमाई केलेली आहे ती ब्ल्यूनं. बोळी डावाची सुंदर पकड आहे बघा. परत 2 गुणाची भक्कम आघाडी म्हणावी लागेल पृथ्वीराजकडे. परत 2 गुणाची आघाडी घेतलेली आहे. 4-7 कुस्ती सुरू आहे आणि चितपट कुस्ती झालेली आहे. पृथ्वीराज पाटील अंतिम फेरीमध्ये लढणार आहे. मोळी डावावरती पत्रकार बंधू नोंद घ्या. पृथ्वीराज पाटील आणि वेताळ शेळके काही वेळामध्येच या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचा फैसला होणार आहे. मुळी डावावरती चितपट कुस्ती मारून पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये लढणार आहे. वेताळ शेळके आणि पृथ्वीराज पाटील अशी लढत होणार आहे 66व्या महाराष्ट्र केसरीसाठी. पत्रकार बंधू नोंद घ्या. अगदी आक्रमक कुस्ती राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा गाढ अनुभव असणारे दोन्ही पैलवान एका ठिकाणी लढलेले आहेत. अहिल्यानगर आणि कर्जत जामखेडच्या हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीने या ठिकाणी लढत होणार आहे. खरोखर